पेज नंबर 288 अभिनव इयरबुक ओपन करा. आणि जोपर्यंत कंबाईनची परीक्षा होत नाही तोपर्यंत न्यूजपेपर वाचू नका. कमीत कमी सोशल मीडियाचे टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा, जिथं तुमचा अभ्यास आहे तेवढेच. आणि एखादा टेक्निकल ग्रुप जिथं आयोगाची काही महत्वाची इन्फॉर्मेशन येत असते, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही टेलिग्राम चॅनल जॉईन करू नका. अदरवाईज आपण अभ्यास करत असतो, अननेसेसरी एखादा मेसेज येतो आणि आपण डिस्टर्ब होऊन जातो. कट ऑफ किती आहे, जागा किती वाढणार आहेत कुणालाच माहीत नसतं. हे सकाळवाले आणि त्यांना देणारे त्यांचे असलेले सोर्सेस ओल्या फोकांना मारायला पाहिजे. कारण काही झोपेतून उठतात आणि काही न्यूज छापतात. बेटर वे अशा न्यूज पासून लांब राहिलेलं कधीही चांगलं. ठीक आहे, 1-2 मिनिटात सुरू करू. बाकीचे लोक जॉईन होत आहेत. आणि जरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी ऑफिशियली आयोगाला डिक्लेअर करून देणं कधीही बेटर. तुम्हाला एखादी गोष्ट 2 दिवस लेट समजली म्हणजे तुमचं खूप नुकसान होईल, आणि एखाद्याला लवकर समजलं म्हणजे त्याचा काय खूप जास्त फायदा होईल असं काहीच नाही. त्यामुळं शक्यतो अशा न्यूज पासून दूर राहा, ज्या न्यूज तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात. ठीक आहे, सुरू करू आपण. पेज नंबर 288. ठीक आहे, सकाळी आपण बऱ्यापैकी पार्ट कव्हर केलता. पेज नंबर 288 याच्यावरती पण एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काही देशांचे संयुक्त सैनिकी लष्करी सराव. ठीक आहे, तर बेसिकली सगळे एकदाच तुम्ही स्कॅन करणं अपेक्षित आहे. म्हणजे परीक्षेला मला पर्सनली इम्पॉर्टंट वाटतात तेवढे मी तुम्हाला एकदा स्पीड मध्ये सांगतो. तर सियाम भारत, पॉइंट नंबर 3 बघा. सियाम भारत भारत आणि थायलंड मध्ये झाला होता. कॉर्पॅट 2019 इंडिया आणि बांगलादेश. सागरमाता फ्रेंडशिप याच्यामध्ये इंडिया इन्व्हॉल्व नव्हता. नेपाळ आणि चायना यांच्यामध्ये ती सैनिकी लष्करी सराव झालेला आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर कंजर हा बेसिकली भारत आणि किर्गिस्तान याच्यामध्ये झाला होता. बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. ठीक आहे, मंगोलियामध्ये इलेफंट आहेत, तर नोमॅडिक एलिफंट असं लक्षात ठेवायचं. आहेत का नाहीत मला नाही माहिती, जस्ट लक्षात ठेवण्यासाठी. नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. वरुण भारत आणि फ्रान्स. मैत्री भारत आणि थायलंड. ठीक आहे. पॉइंट नंबर 16 प्रबळ दोस्तक भारत आणि कझाकिस्तान. 17 युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका. पॉइंट नंबर 20 मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. कोकण भारत आणि ब्रिटन. 22 इंदिरा भारत आणि रशिया. ठीक आहे. मलबार सगळ्यांना माहित असते, भारत USA आणि जपान. अजय वॉरियर भारत आणि UK. ठीक आहे, युनायटेड किंगडम. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. पेज नंबर 290 हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया. धर्मा गार्डियन भारत आणि जपान. शून्य मैत्री, तर ते शब्द जपानीज वाटतो बघा, तर भारत आणि जपान मध्ये शून्य मैत्री. गरुडा भारत आणि फ्रान्स. हँड इन हँड सगळ्यांना माहित असते चायना सोबत. आणि एकुवेरिन भारत आणि मालदीव. तर 37 टोटल त्यांनी सैनिकी लष्करी सराव दिलेत. त्यातले इच अँड एव्हरीथिंग तुम्ही एकदा बघून घ्या, आणि तुमच्या जे तुम्हाला वाटतात ह्या जास्त महत्वाचे आहेत किंवा हे माझ्या लक्षात राहत नाही तेवढं तुम्ही पाठ करून ठेवणं अपेक्षित आहे. परत एकदा रिवाइज करतो. पेज नंबर 288 कॉर्पॅट भारत आणि बांगलादेश. कंजर क वरून किर्गिस्तान. बोल्ड कुरुक्षेत्र सिंगापूर. नोमॅडिक एलिफंट मंगोलिया. वरून फ्रान्स. दुसरा पार्टनर सगळीकडे भारत आहे. मैत्री भारत आणि थायलंड.
ठीक आहे. मैत्री आणि मित्रशक्ती, मैत्री थायलंड सोबत आणि मित्रशक्ती, शक्ती दाखवायची श्रीलंकेला. ठीक आहे. तर मैत्री थायलंड, मित्रशक्ती श्रीलंका. प्रबळ दोस्तक भारत आणि काझाकिस्तान. युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका. मित्रशक्ती श्रीलंका बघितलं. कोकण भारत आणि ब्रिटन. इंदिरा भारत आणि रशिया. अजय वॉरियर भारत आणि युनायटेड किंगडम. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. हरिमाऊ शक्ती मलेशिया. माऊ मध्ये म आहे तर मलेशिया. धर्मा गार्डियन जपान सोबत. शुनू मैत्री जपान. गरुडा फ्रान्स. ठीक आहे. तर ही गरुडा आणि वरुणा ह्या दोन्ही फ्रान्स सोबत आहेत. वरुण आणि गरुड. ठीक आहे, लक्षात असू द्या. एकुवेरिन भारत आणि मालदीव. तर एवढ्या एक्सरसाइज महत्वाच्या. हँड इन हँड चायना सोबत आहे, सगळ्यांना माहित असतं. ठीक आहे. काही डाऊट असेल, स्पीड जास्त वाटत असेल तर मला पर्सनली मेसेज करा. ठीक आहे. पुढे जाऊ. पेज नंबर 291 वरती युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनद्वारे घोषित विविध दशक व वर्ष याच्यासाठी महत्वाचं. ठीक आहे. तुमच्या कंबाईनला हे येणार नाही. पुढे जाऊ. डायरेक्टली पेज नंबर 297 वरती या. ठीक आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो महत्वाचा दिवस आणि त्याची थीम. ठीक आहे, जस्ट मिनिट. ठीक आहे, सुरू करू आपण. आपण 1 मार्च 2019 पासून 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्च 2019 पासून 15 मार्च 2020 पर्यंतचा कंटेंट अभ्यास करणं अपेक्षित आहे. परत मला सारखे मेसेज करू नका करंट काय वाचू. ऍक्च्युली वाचायला सुरुवात करा. ठीक आहे. परत एकदा सांगतो, 1 मार्च 2019 ते 15 मार्च 2020 किंवा 20 मार्च 2020 ला आपली ऍड आली होती. तर ऍड आल्यापासून त्याच्या अगोदर 1 वर्ष. 20 मार्च 2020 ला ऍड आली होती, त्याच्या अगोदर 1 वर्ष म्हणजे 1 मार्च 2019 पासून 20 मार्च 2020 चा कंटेंट तुम्ही साठी वाचणं अपेक्षित आहे. ते वाचायचं झाल्यानंतर, ते तोंडपाठ झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तर 2021 पण तुम्ही वाचा. अगोदर ते तर वाचा. जे काहीच वाचत नाहीत त्यांना अजून काय वाचायचं हा प्रश्न पडतो. आणि जे ऍक्च्युली वाचतात त्यांना लोक वाचण्यामध्ये बिझी असतात. म्हणजे हा माझा अनुभव आहे. आणि जर तुम्हाला अजून प्रश्न पडत असेल काय वाचायचं, तर याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाहीत. ठीक आहे. तर काही प्रमुख दिन व 2019 मधले घोषवाक्य. तर 8 मार्चच्या पुढं जे दिवस आहेत ते तुम्हाला माहित असावं. 1 मार्चच्या पुढं. तर 8 मार्च बघू, कारण तुम्हाला 2020 चा पण कंटेंट विचारला जाऊ शकतो. परत कन्फ्युज होईल. 8 मार्च तिकडचा थीम विचारली का ह्या वर्षीची विचारली. त्यामुळं ते बायफर्केशन करून आपण अभ्यास करू. तर 8 मार्च जागतिक महिला दिन 2019 ची थीम होती थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट अँड इनोव्हेटिव्ह फॉर चेंज. आणि 2020 ची थीम होती आय एम जनरेशन इक्वॅलिटी रिअलायझिंग वुमन राईट. तर तुम्हाला दोन्ही फोटो मी शेअर करतो आणि आपण ते कम्पॅरेटिव्हली अभ्यास करू. फक्त मार्च महिन्यामध्येच कन्फ्युज होईल, बाकी कुठेही कन्फ्युज व्हायची गरज नाही. ग्रुपवरती फोटो शेअर करतो. ठीक आहे. आणखी एक फोटो पाठवतो.
पहिलं इमेज ओपन करा. तर त्याच्यामध्ये 8 मार्च पासून पुढे जाऊ. 8 मार्च 2019 जागतिक महिला दिन. त्याची थीम होती, या थीम वरती एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसला तुम्हाला 28 फेब्रुवारी बद्दलचा विचारला गेला. ठीक आहे. तर 8 मार्च 2019 जागतिक महिला दिवस. थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, इनोव्हेटिव्ह फॉर चेंज. त्याच्यानंतर महत्वाची डेट 7 एप्रिल 2019 हेल्थ फॉर ऑल, एव्हरीवन एव्हरीवेअर. ठीक आहे, ही माहित असू द्या. हेल्थ फॉर ऑल, एव्हरीवन एव्हरीवेअर. 22 मे जागतिक जैवविविधता दिन. आवर बायोडायव्हर्सिटी, आवर फूड, आवर हेल्थ. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. बीट एअर पोल्युशन. जेवढा मी हायलाइट केले तेवढा पाठ असाव्या, बाकीच्या एकदा स्कॅन करायच्या. पुढे जाऊ. 21 जून 2019 योगा फॉर क्लायमेट ऍक्शन. 8 सप्टेंबर, ठीक आहे, 8-9 HRD साठी महत्वाचं आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. त्याची थीम होती लिटरसी अँड मल्टीलिंग्वलिझम. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. त्याची थीम 32 इयर्स अँड हिलिंग. 1 ऑक्टोबर HRD साठी महत्वाचं आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन, वय समानतेचा प्रवास. 10 ऑक्टोबर खूप जास्त महत्वाचं जागतिक मानसिक आरोग्य दिन, आत्महत्या प्रतिबंध. 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन. HRD साठी खूप जास्त महत्वाचं 10 डिसेंबर युथ स्टँडिंग अप फॉर ह्युमन राईट. तर एवढ्या थीम तुमच्या पाठ असाव्या. परत एकदा रिवाइज करतो आणि राहिलेल्या 2020 मधल्या पण थीम आपण बघू. ठीक आहे. 8 मार्च जागतिक महिला दिवस. थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट. थिंक इक्वल, इक्वल हा शब्द आहे बघा, त्याच्यावरनं लक्षात ठेवा. 7 एप्रिल एव्हरीवन एव्हरीवेअर, हेल्थ फॉर ऑल, एव्हरीवन एव्हरीवेअर. जागतिक जैवविविधता दिन. आवर नावाचा शब्द 2 वेळा आलाय बघा, 3 वेळा आहे. आवर बायोडायव्हर्सिटी, आवर फूड, आवर हेल्थ. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. बीट एअर पोल्युशन. ठीक आहे. तर असं लक्षात ठेवा, जून महिन्यामध्ये युपीएससीचे प्रिलिम्स असते, ते आपल्याला बीट करायचे. ठीक आहे. तर 5 जून जागतिक पर्यावरण दिन, बीट एअर पोल्युशन. 21 जून योगा फॉर क्लायमेट ऍक्शन. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन, लिटरसी अँड मल्टीलिंग्वलिझम. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन, 32 इयर्स अँड हिलिंग. 1 ऑक्टोबर वय समानतेचा प्रवास. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन, आत्महत्या प्रतिबंध. आणि साईडला मी लिहिलंय बघा, क्वेश्चन PT 18 म्हणजे प्रिलिमिनरी टेस्ट 2018 ला ह्या दिवसावरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. आणि 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिवस, युथ स्टँडिंग अप फॉर ह्युमन राईट. हे दोन्ही पिक्चर तुमच्या सेव्ह बॉक्स मध्ये सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊ. आणखी एक फोटो पाठवतो, म्हणजे जानेवारीचा पण आणि तुमच्या HRD साठी सुद्धा हे जास्त महत्वाचं. ठीक आहे. हे 2021 अभिनव इयर बुक आहे. हा फोटो सेव्ह करून घ्या. हा फोटो मी डिलीट करेन, कारण ते लोक ठीक आहे काय करणार नाहीत. पण थीम बघू. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार हक्क दिवस, इलेक्ट्रॉल लिटरसी फॉर स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिन, पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस, विज्ञान क्षेत्रातील महिला. 8 मार्च आय एम जनरेशन इक्वॅलिटी रिअलायझिंग वुमन राईट. 8 मार्च 2019 इक्वल नावाचा शब्द होता आणि इथं वुमन राईट बद्दल बोललेलं आहे, म्हणजे महिलांच्या हक्काचा उल्लेख 2020च्या थीम मध्ये आहे. तर हे कंपॅरेटिव्हली तुम्ही असं लक्षात ठेवा.
एवढंच तुम्हाला कंबाईनसाठी महत्वाचं. बाकीच्या ज्या थीम मी हायलाइट केल्यात त्या राज्यसेवा मेन्ससाठी हायलाइट केलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यातली एखादी थीम येऊ शकते. 28 फेब्रुवारी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला. ठीक आहे, पुढे जाऊ. आय थिंक क्लिअर आहे. पेज नंबर 299 हे आताचे तिन्ही पेजेस तुमच्या सेव्ह बॉक्स मध्ये सेव्ह करून ठेवा. याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. एक मिनिट. ठीक आहे, पुढे जाऊ. पेज नंबर 299. ऍसेस तिथं वेगळं काही नाही, फक्त शरद बोबडे 47 चीफ जस्टिस ऑफ इंडिया एवढं माहित असावं. त्याच्यानंतर भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष के.एन. व्यास यांची 2018 मध्ये अपॉइंटमेंट झाली होती आणि त्याच्यावरती राज्यसेवा मेन्स 2019 ला क्वेश्चन आला, म्हणून के.एन. व्यास पण माहित असू द्या. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर त्याचे पण अध्यक्ष के.एन. व्यास आहेत, जस्ट माहित असू द्या. आणि जिथं राज्यसेवेचे सिलेबस तुम्हाला करंटला टच करतो ते व्यक्ती तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे राज्यसेवेसाठी. बाकी कंबाईनला गरज नाही. पेज नंबर 301 वरती बघा, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती सी के प्रसाद. हे पण राज्यसेवेसाठी महत्वाचं. पुढे जाऊ. नंबर 302 वरती राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्या राज्याचे राज्यपाल याच्याबद्दल बोललेलं आहे, तर शक्यतो तो एकदा बघून घ्या. जिथं जिथं हायलाइट केलंय तर जम्मूचे मुर्मू आणि लडाखचे माथुर हे दोन तर माहित असू द्या. पुढे जाऊ. पेज नंबर 303 वरती बघा, 2019 ला जे काही प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते, तर रामाफोसा नावाचा व्यक्ती 2019 26 जानेवारी 2019 ला आले आणि 2020 आपल्याला माहित असावं ब्राझीलचे बाल्सोनारो नावाचा व्यक्ती आला होता. ठीक आहे. डायरेक्टली वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 304 वरती परत महाराष्ट्रातील विद्यापीठ दिलेत, HRD साठी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यात पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 ला झाली, माहित असू द्या. पुणे, मुंबई आणि नागपूर हे 3 विद्यापीठ तुम्हाला माहित असावे, आणि सोलापूर एक. ठीक आहे. पुढे 306 पेज नंबर, तिथं पण काही नाहीये. पेज नंबर 307 भारतातील प्रमुख कला उत्सव, तर याच्यावरती तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन विचारला जातो, कंबाईनला विचारला जाऊ शकतो. फोटो पाठवतो, जेवढे मी हायलाइट केलेत तेवढेच फक्त एकदा स्कॅन करा. ठीक आहे. मणिपूरमध्ये निंगोल चकोबा, आंध्र प्रदेश कुचिपुडी, जम्मू काश्मीर रौफ, पश्चिम बंगाल छऊ, आसाम बिहू किंवा सत्रिया, कर्नाटक यक्षगान, नागालँड हॉर्नबिल किंवा धनेश, अरुणाचल प्रदेश लोसर, झारखंड मध्ये सरहुल हा 2017 ला क्वेश्चन आला होता, आणि मध्य प्रदेश मध्ये मटकी नृत्य. हा फोटो पण सेव्ह करून घ्या. हे ऍक्च्युली राज्यसेवेसाठी हायलाइट केलं होतं मी, कंबाईनला याच्यावरती अजून तर क्वेश्चन आलेला नाही, पण आला तर तुम्हाला सुटावा. ठीक आहे. तर इथं आपलं पूर्ण कंटेंट डिस्कस करून झाला. पुढं टॉपिक नंबर 12 बघा, सराव प्रश्न संच दिलाय, तर त्यातले महत्वाचे क्वेश्चन आपण डिस्कस करू आणि पुढे जाऊ.
मी फोटो पाठवतो, तुम्हाला ते इन डिटेल क्लिअर कळेल. क्वेश्चन नंबर 1 इतका कामाचा नाही, जस्ट बघून घ्या. क्वेश्चन नंबर 2 बघा. डिसेंबर 2019 मध्ये जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा झाली. तर बेसिकली ही तुम्हाला इथं बरोबर विधान विचारलंय. तर या स्पर्धेत महिलांच्या गटात भारताची ग्रँड मास्टर हम्पी नावाची व्यक्ती जिंकली. ही स्पर्धा मॉस्को या ठिकाणी झाली होती. आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये कार्लसन नावाचा व्यक्ती जिंकला. तर एवढ्या 3 गोष्टी माहित असू द्या, कारण हम्पीमुळे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 बघा. ठीक आहे, आय थिंक क्लिअर झाल्या गोष्टी. क्वेश्चन नंबर 4, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी माफक अनुदान पुरवणारी अभिनंदन योजना तर आसामची आहे. पुढे जाऊ. पहिलं ट्रान्सजेंडर युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये फाजिलनगर या ठिकाणी. पुढं गुड गव्हर्नन्स इंडेक्स अव्वल स्थानी आहे तमिळनाडू, 2 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र. आणि ईशान्येकडील आणि डोंगराळ भागातील राज्यांचा विचार केला तर हिमाचल प्रदेश. ठीक आहे, तुम्ही स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि मी जसा कंटेंट साईडला मेन्शन करून घेतलाय, तर एक पान रिवाइज करायला मला हार्डली 1 मिनिट लागतं. त्या पद्धतीने तुम्ही पण इथून पुढे वाचायला सुरुवात करा. दुसरा फोटो पाठवतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 बघा. आंध्र प्रदेश राज्याने डिसेंबर 2019 मध्ये आंध्र प्रदेश दिशा कायदा, तर दिशा कायदा पण फेमस होता त्यावेळी. तर दिशा कायदा आंध्र प्रदेशचा आहे. या कायद्यात पुढीलपैकी कोणती तरतूद समाविष्ट नाही? ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्ये या कायद्यानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास संबंधित नराधमाला 21 दिवसामध्ये फाशी दिली जाणार. बरोबर. या कायद्याअंतर्गत पोलिसांना 7 दिवसामध्ये बलात्काराचा तपास पूर्ण करणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि याच्या अंतर्गत आणखी एक महत्वाची गोष्ट, ईमेल, सोशल मीडिया व इतर डिजिटल माध्यमातून महिलांना जर कोण त्रास देत असेल तर 2 ते 4 वर्षाची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. आणि सेम तरतूद IT ऍक्ट मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. आणि पुढे बघा. या कायद्यानुसार आंध्र प्रदेशमधील सर्व 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार. तर दिशा कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. 21 दिवस तपास कंप्लीट व्हावा. 21 दिवसामध्ये त्या व्यक्तीला फाशी द्यावी, 7 दिवसामध्ये तपास पूर्ण व्हावा. आणि ईमेल, सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल माध्यमातून जर महिलांना कोण त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला 2 ते 4 वर्षाची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, जन्मठेप जरा जास्तच होत आहे. ठीक आहे. या कायद्यानुसार आंध्र प्रदेशमधील सर्व 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालय स्थापन केले जातील. क्वेश्चन नंबर 8 बघा. नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल ने 1 डिसेंबर 2019च्या माहितीवर आधारित प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या कालावधीत स्वाईन फ्लू रोगामुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले? तर महाराष्ट्रामध्ये स्वाईन फ्लू मुळे सगळ्यात लोक जास्त मेले होते, माहित असावं. पुढे बघा. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला आलेला क्वेश्चन ऑलरेडी अभिनव इयरबुक मध्ये होता, तरी काही लोकांचा चुकला. तर 55व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी 25 डिसेंबर 2019 रोजी अटल भुजल योजना सुरू केली. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. खूप लोकांना तुम्हाला डाऊट आहे काय वाचायचं आणि काय नाही. तर जेवढं करंट वाचलंय तेवढं वाचा. आणि एक गोष्ट करायची, तुमच्याकडं जर समजा अभिनव इयरबुक असेल तर तुमच्या मित्राचं सिम्प्लिफाईडचं इयरबुक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे पाठीमागं क्वेश्चन दिलेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्ही समजा 2021चं इयरबुक वाचलं नसेल तर कमीत कमी अभिनव इयरबुक मध्ये जे एंडिंगला क्वेश्चन दिलेत ते क्वेश्चन वाचायचे. तुम्हाला जर देवा जाधवरचं कुठं पुस्तक भेटलं तर देवा जाधवर सरांचं
पुस्तक घ्यायचं आणि त्यातले पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे कंटेंट वाचण्यापेक्षा तुम्ही जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह कराल अजून फायदा होईल. ठीक आहे. आणि एखादा इयरबुक ज्यावेळेस एखादा व्यक्ती लिहितो आणि एंडिंगला ज्यावेळेस तो क्वेश्चन तयार करून देतो त्यावेळेस तो बेस्ट ऑफ द बेस्ट क्वेश्चन तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मिनिमम कंटेंट वाचा आणि जो कंटेंट तुमच्याकडनं मिस झालाय त्याच्यासाठी तुमच्याकडं असलेलं किंवा तुमच्या मित्राचं साईडच्या मित्राला मस्त चहा पाजायचा आणि त्याचं इयरबुक घ्यायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्याला माघारी देऊन टाकायचं. ठीक आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही अभिनव वाचत असाल तर फक्त सिम्प्लिफाईड मध्ये खूप जास्त क्वेश्चन आहेत, पण तुम्हाला टाइम मिळाला तर ते नक्की सॉल्व्ह करा. ठीक आहे. बघूया क्वेश्चन नंबर 9. तर ही ऍक्टिव्हिटी 100% तुम्ही करा. मित्राचं एखादं घ्यायचं इयरबुक आणि त्यात दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अभिनव इयरबुकचं 2021चं जर तुमच्याकडे नसेल तर मित्राचं घ्यायचं आणि अभिनव इयरबुक मध्ये पण 2021च्या पेपरमध्ये पण 2 प्रश्न संच दिलेत. 25 क्वेश्चन आहेत. तर तेवढे सगळे क्वेश्चन एकदा नक्की सॉल्व्ह करा. फक्त 25च क्वेश्चन आहेत. तेवढे जरी केले तरी त्यातला जरी एक क्वेश्चन जरी आला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. 25 आणि 25 50 क्वेश्चन आहेत टोटल. क्वेश्चन नंबर 9 पेज नंबर 309. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंती. कितवी जयंती? 95. मी त्याला गोल केलंय बघा. तर 25 डिसेंबर 2019 ला अटल भूजल योजना सुरू झाली. त्याची वैशिष्ट्य बघा. 5 वर्षासाठी 6,000 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. ही योजना पाण्याची कमतरता असलेल्या केवळ, आणि मी तिथं काय केलं बघा, महाराष्ट्राच्या साईडला 7 नंबर लिहिलाय. याचा अर्थ महाराष्ट्रासोबत हे बाकीचे राज्य उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केंद्र सरकार व जागतिक बँक याच्यामध्ये 50-50 असा कंट्रीब्युशन असणार आहे. ठीक आहे. ही योजना महत्वाची. क्वेश्चन नंबर 10 बघा. पुढील विधाने वाचा व अचूक विधाने निवडा. पहिलं वाक्य बघा. ब्रिक्स देशाची 11वी शिखर परिषद नोव्हेंबर 2019 मध्ये ब्राझीलमध्ये झाली. ब्रिक्स वरती क्वेश्चन विचारला जातो. येस, झाली, बरोबर आहे. ब्रिक्स देशांच्या 11व्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व मोदी साहेबांनी केलं. ओके. ब्रिक्स 2012 ब्रिक्स देशांची 12वी परिषद जुलै 2020 मध्ये भारतात होणार आहे. बी नंतर जर 2019 ची बी मध्ये ब्राझील कुठं झाली? ब्राझीलमध्ये झाली. तर 2020 ची बी नंतर काय येतं? आर येतं ब्रिक्स मध्ये. तर दुसरी रशियामध्ये होत असते. त्यामुळं हे वाक्य चूक. आणि ह्या परिषदेचं ब्रीद वाक्य माहित असावं. इकॉनॉमिक ग्रोथ फॉर इनोव्हेटिव्ह फ्युचर. मराठीमध्ये नवोपक्रमशील भविष्यासाठी आर्थिक वाढ. तर थीम माहित असावी. ठीक आहे. पुढे जाऊ. लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा तसेच राज्यांच्या विधानसभामध्ये SC ST ना 10 वर्षासाठी मुदतवाढ केली. तर 126व घटना दुरुस्ती विधेयक आणि 104वी घटना दुरुस्ती माहित असावं. पुढं 3 डिसेंबर 2019 रोजी भारताच्या परकीय चलन साठ्यात पहिल्यांदाच कितीचा आकडा? $450 अब्ज हा आकडा पार केला आपण. पुढं सना मरीन सर्वात तरुण पंतप्रधान ही कुठल्या देशाचे? फिनलँडचे आहे. स्वीडनची कोण होती? ग्रेटा थनबर्ग. आणि राजीव गांधी हे भारताचे सर्वात पण. ठीक आहे. तर सना मरीन फिनलँड माहित असावं. पुढं क्वेश्चन नंबर 14. डिसेंबर 2019 मध्ये माद्रिद स्पेन इथं COP25 झाली. त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दिला गेला. तर याच्यामध्ये भारताची रँकिंग किती होती? 9 होती आणि सगळ्यात शेवटला होतं ते अमेरिका. पुढचा फोटो शेअर करतो. ठीक आहे. हे पेज हे बघा फोटो. लेफ्ट क्वेश्चन नंबर 16. लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलट.
त्या कुठल्या होत्या? बिहार. शिवांगी नौदल बिहार, शालिजा एअरफोर्स, माहित असावं. पुढे बघा क्वेश्चन नंबर 17. भारत मिटियोर क्षेपणास्त्र आपण फ्रान्स कडून घेतलेत आणि हे इयर टू इयर आहेत, सरफेस टू सरफेस नाही, एअर टू एअर आहेत, माहित असावं. पुढे जाऊ. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर, तर बेसिकली कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष 2020 हे वर्ष तेलंगणा घोषित केलंय. तर असं काहीतरी तेलंगणाच करू शकतं. ठीक आहे, टेक्नोसेवी राज्य आहे ते, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर त्यामध्ये तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ऑपरेशन क्लीन आर्ट, मुंगसाच्या केसाचा अवैध वापर रोखण्यासाठी. क्वेश्चन नंबर 20. वशिष्ठ नारायण सिंह या व्यक्तीला भारताचा आईन्स्टाईन म्हणून ओळखलं जातं. क्वेश्चन नंबर 23. सुनील अरोरा हे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. एवढंच माहित असू द्या. आणि क्वेश्चन नंबर 25 महत्वाचा, नोव्हेंबर 2019 मध्ये इंडिया स्किल रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला. या बाबतीत रोजगार प्रदान करण्याच्या बाबतीत डॅश हे भारतात अव्वल स्थानी आहे, तर आंध्र प्रदेश. ठीक आहे, तिथला चीफ मिनिस्टर खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. तसा एखादा चीफ मिनिस्टर भारताला पंतप्रधान मिळाला तर भारताचं नक्की कल्याण होईल. तर आंध्र प्रदेश तुम्हाला माहित असावं. ठीक आहे, रोजगार प्रदान करण्याच्या बाबतीत भारतात अव्वल स्थानी कोण आहे? आंध्र प्रदेश. पेज नंबर 314 वरती जा. जस्ट अ मिनिट. नंबर 314, क्वेश्चन नंबर 1. फोटो पाठवायची गरज आहे का? मला वाटतं तुम्हाला क्वेश्चन तुमच्या समोरच आहेत. तर क्वेश्चन नंबर 1 बघा. भारतीय वैज्ञानिक चंद्रिमा शहा यांची ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ठीक आहे, त्यांनी MSc PhD केले, काय हरकत नाही. 2019चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना मिळालाय आणि त्या पश्चिम बंगाल क्रिकेट टीमच्या उपकर्णधार होत्या. मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं, तर एवढं तुम्हाला माहित असावं. क्वेश्चन नंबर 3. 30 वर्षापूर्वी म्हणजेच 1991 मध्ये भारतीय लष्करात दाखल झालेला MiG-27 राज्यसेवा कंबाईंड प्रिलिम्स 2018 मध्ये MiG-27 चा आपण उल्लेख बघितला. तर MiG-27 हे निवृत्त झालं. तर या विमानाविषयी तुम्हाला काय माहिती विचारले, तर ही विमानं आपण रशियाकडून घेतली होती आणि ह्या MiG-27 लाच आपण बहादूर या टोपण नावानं पण ओळखतो, माहित असावं. क्वेश्चन नंबर 5. भारतातील सर्वात लांब रेल्वे विद्युतीकरण बोगदा आंध्र प्रदेशमध्ये आहे. रोपेरुतू, त्याचं नाव आपण बघितलं होतं बघा, चेर्लोपल्ली ते रापुरू. हा बेसिकली 6.7 किलोमीटरचा बोगदा आहे. ठीक आहे, त्यानं 7.6 दिलंय, तर तो 6.7 चा आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 8. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते रांचीतील कुटुग्राम येथे उभारलेल्या झारखंड विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन झालं. तर ही इमारतीचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, त्यामुळे ते वाक्य चूक. आणि झारखंड, आणि ज्यावेळी असा क्वेश्चन येतो तर त्या केसमध्ये थोडस काळजीपूर्वक वाचायचा. जर विधानसभेची बिल्डिंग असेल तर स्वतः मोदी साहेब जातात, कारण जिथं जिथं राजकारण येतं म्हणजे ही इज इंटरेस्टेड, म्हणजे पॉलिटिक्स मध्ये त्यांना खूप जास्त रस आहे. ठीक आहे, संसदेच्या अधिवेशन पुढे ढकलून निवडणुका भारतामध्ये घेतल्या जातात. ठीक आहे, तर त्या व्यक्तीला थोडासा पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, असं मी नाही म्हणत, असं न्यूजपेपर मध्ये आलं होतं. ठीक आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रांचीतील कुटुग्राम येथे उभारलेल्या झारखंड विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन झालं. आणि झारखंड मध्ये जी काही विधानसभा आहे ती
भारतातली पहिली पेपरलेस विधानसभा आहे, माहित असावे. ठीक आहे. तर लॉजिकली पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता की विधानसभेची बिल्डिंग होती तर तिथं राष्ट्रपती नाहीत जाणार, मोदी साहेब स्वतः जातील. क्वेश्चन नंबर 9, 93 मराठी साहित्य संमेलनाबद्दल क्वेश्चन आहे. तर या संमेलनाचे उद्घाटन महानोर यांच्या हस्ते होणार होतं, तर त्यांच्या हस्तेच झालं. आणि हा तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये आला क्वेश्चन. आणि या संमेलन स्थळाचं नाव जे आहे ते संत गोरोबा काका असं होतं. पुढे जाऊ. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणातील लोकतंत्र के स्वर या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन, पुस्तकाचं प्रकाशन म्हटलं की व्यंकय्या नायडू, ठीक आहे, नरेंद्र मोदी अशा, ठीक आहे, नाही बोलत त्याच्यावरती, तर नायडू यांच्या हस्ते झालं होतं, त्यामुळे ते वाक्य चूक, बाकी नॉर्मल वाक्य आहेत खाली. ठीक आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 12, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला 11 ऑक्टोबर 2019 रोजी कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर नाशिक जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13, आभासी चलन रूपातील देणगी स्वीकारणारा संयुक्त राष्ट्राची पहिली संस्था युनिसेफ. त्याच्यानंतर राम मनोहर न्यूज मध्ये होते, तर सचेत पटाचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. ग्राफिटी अॅनिमेशन नावाचा स्टुडिओ त्यांनी स्थापन केला आणि 2014 त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्या व्यक्तीचं नाव राम मोहन. त्यानंतर ख्रिस गिलच्या आत्मचरित्राचं नाव दिलंय बघा, 6 मशीन, आय डोंट लाईक क्रिकेट, आय लव्ह इट. क्वेश्चन नंबर 16, फिफा फुटबॉल पुरस्कार 2019 सोहळ्याबाबत काही विधानं दिलेत. तर 2019 मध्ये इटलीतील मिलान येथे हा पार पडला. मेसीला सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू हा पुरस्कार मिळाला. आणि विश्वविजेत्या अमेरिकन संघाच्या मेगन रॉपनीनं, तर असलं वाक्य बरोबर म्हणायचं, महिलेच्या बाबतीत ते चूक करत नाही. ठीक आहे, मेस्सी माहित असावा, तर मेस्सीच्या जागी रोनाल्डो देऊ शकतो, कारण जगामध्ये ह्या दोन लोकांना बेस्ट आहेत फुटबॉलच्या बाबतीत. बाकीचे आहेत पण याच्यामध्ये तो कन्फ्युज करू शकतो. क्वेश्चन नंबर 17, हरियाणामध्ये जे काय क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरुपदी कपिल देव यांची अपॉइंटमेंट झाली, ते राय या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 19, केंद्रीय मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल जाहीर केला. त्यातील काही बाबी खाली दिलेल्या आहेत. तर उच्च शिक्षण संस्थांमधील पटनोंदीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, लोकच खूप कमी जातात त्यामुळे ते पटनोंदीमध्ये जास्त असू शकतं. आणि महाराष्ट्र 2 नंबरला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन असं विचारला जात नाही कंबाईनला. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 20, रशिया येतं 2001 सप्टेंबर 2019 मध्ये सेंटर 2019 हा आंतरराष्ट्रीय लष्करी सराव पार पडला. या सरावात अनेक देशांनी सहभाग घेतला. खालीलपैकी कोणता देश नव्हता? तर अफगाणिस्तान शक्यतो नसतो कुठंच. क्वेश्चन नंबर 22, आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी जगातलं पहिलं संशोधन विद्यापीठ संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन नंबर 25, पल्स पोलिओ मोहीम 2 ऑक्टोबर 2019 ला 25 वर्ष पूर्ण झालं आणि भारत 2014 मध्येच पोलिओ मुक्त झाला होता. तर बेसिकली आपलं अभिनव इयर बुक इथं संपतं. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. जे लोक नवीन होते त्यांच्यासाठी फास्ट असेल, जे लोक कालपासून मला ऐकतायत त्यांच्यासाठी हे स्पीड ओके होतं. तर बेसिकली हे इयर बुक तुम्ही करा आणि 2021 चे इयर बुक मधले जे क्वेश्चन अभिनव मध्ये दिलेत ते क्वेश्चन खूप चांगले आहेत. ते सगळे क्वेश्चन परत एकदा तुम्ही बघून घ्या. एक पीडीएफ शेअर केली ती मी, ती परत एकदा ग्रुपला टाकतो. आणि ज्याच्यामध्ये
परिक्रमा मार्च 2020, जानेवारी 2020 ते मार्च 2020 हा कंटेंट आहे. पण तुम्हाला एप्रिलची पण परिक्रमा वाचावी लागेल. आणि जर तुम्ही परिक्रमा व्यतिरिक्त कुठलाही जानेवारी फेब्रुवारी मार्च 2020 साठी कुठलंही एखादी 3 महिन्याचं जे मासिक वाचलं असेल तरीही चालेल. फक्त परिक्रमा मधला कंटेंट मी डिस्कस करेन. ओपन करा. स्पीड मध्ये घेऊ. ठीक आहे. मार्च 2020 कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. जाधव. ठीक आहे. मार्च 2020 परिक्रमा. ऍक्च्युली एप्रिलची का वाचायची तर एप्रिल मध्ये तुम्हाला 15 फेब्रुवारी ते 15 मार्च ह्या 1 महिन्याचा कंटेंट मिळेल आणि 15 मार्चचा पर्यंतचा कंटेंट तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर मी पर्सनली एप्रिलच्या नोट्स काढलेल्या नाहीत आणि हे राज्यसेवेला नोट्स काढलेल्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेत. एप्रिलच्या पण मी स्वतः नोट्स काढेन, त्या ग्रुपला टाकेल, 100% टाकेन. आणि मे आणि जून महिन्याच्या परिक्रमामध्ये जे काही योजना आलेल्या आहेत त्या योजना सुद्धा मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. ऑलरेडी त्या योजना आपण डिस्कस केलेत. फक्त तरी पण कुठला पॉईंट मिस झाला असेल तर तेवढे मिस झालेले पॉईंट मी आपल्या ग्रुपवरती नक्की टाकेन. त्या योजना 2019 ते 2020 दरम्यानच्या योजना आहेत. त्यामुळं आणि कंबाईनला तुमच्या 1 किंवा 2 क्वेश्चन योजनावरती विचारले जातात, इकॉनॉमिक्स मध्ये पण आणि करंटला धरून पण. त्यामुळं जर परिक्रमा असतील तर वाचा, नसतील तर मी जेवढं ग्रुपला टाकेन तेवढंच तुम्ही बघून घ्या. फक्त मला 1 किंवा 2 दिवसाचा वेळ द्या, कारण तुमचे लेक्चर झाल्यानंतर परत अभ्यास करून त्या नोट्स काढायला मला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. मार्च 2020 परिक्रमा. त्याच गोष्टी रिपीट होतील. 12 डिसेंबर 2019 ला त्याला असेंट मिळाला आणि 10 जानेवारी 2020 पासून ते लागू झालं. घागरा नदी, तिचा उगम मापच्या चुंगो हिम नदी इथून होतो. तर हे बेसिकली मी राज्यसेवेसाठी काढलं होतं. जिथं जिथं महत्वाचं आहे तिथं एक्सप्लेनेशन देतो, बाकी जस्ट रीड करू आणि पुढे जाऊ. तर ह्या घागरा नदीचा उगम तुम्हाला जॉग्राफीमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मापच्या चुंगो हिम नदीमधून होतो. नेपाळमध्ये ह्या घागराला कर्नाली नावाने ओळखलं जातं आणि व्हॉल्यूम नुसार गंगेची सगळ्यात मोठी उपनदी ही घागरा आहे. ठीक आहे. विद्या बाळ. विद्या बाळ. तर त्या स्त्री याच्या मुख्य संपादक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नारी समता मंच नावाचा एक मंच त्यांनी स्थापन केला होता. सोबतच त्यांनी मिळून साऱ्या जणी याचं सुद्धा संस्थापक म्हणून काम केलं होतं. ठीक आहे. माहित असू द्या. नॅशनल वोटर डे आपल्यासाठी महत्वाचा. तर 25 जानेवारीला नॅशनल वोटर डे असतो. 2011 पासून त्याची सुरुवात झाली आणि 2019चा 10वा होता आणि त्याची थीम इलेक्ट्रोल लिटरसी फॉर अ स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. त्याच्यानंतर भारत पर्व. तर बेसिकली 26 जानेवारी ते 31 जानेवारी ह्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये भारत पर्व 6 दिवस हा भारत पर्व आपण राबवला होता. याच्या अगोदर तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन आला होता ह्या अनुषंगानं, तर माहित असावं. 26 जानेवारी ते 31 जानेवारी भारत पर्व. सीए विरोधात ठराव पास करणारी अहमदनगर इथलं इसळक नावाचं गाव विचारलं जाऊ शकतं कंबाईनला. ऑपरेशन व्हॅनिला. तर हे बेसिकली मादागास्कर मध्ये राबवलं गेलं. डायन नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं. त्याच्यामधून लोकांना वाचवणं किंवा जिथं लोकांचं त्याच्यामुळे जर काही नुकसान झालं असेल तर त्यांना परत त्यांचं रिसेटलमेंट करण्यासाठी
ऑपरेशन व्हॅनिला नावाचं एक ऑपरेशन राबवलं गेलं. ठीक आहे, बेसिकली हे मादागास्कर मध्ये राबवलं होतं. आणि डायन चक्रीवादळ, एवढ्या 2 गोष्टी माहीत असाव्या. द कोड नावाचं पुस्तक मुक्ता महाजनी यांनी लिहिलंय. मिशन पूर्वोदय, तर पूर्वेकडील 5 राज्यांना स्टील हब बनवण्यासाठी आपण मिशन पूर्वोदय नावाचं एक मिशन सुरू केलेलं आहे. 2019चा जो काय असर अहवाल आला होता त्याची संकल्पना अर्ली इयर्स. नोव्हेंबर 2015 पासून आपण आयपीव्ही ची पोलिओ लस द्यायला सुरुवात केली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे महत्वाचे रिपोर्ट, सगळीकडे ग्लोबल हा शब्द दिसतो, फक्त एक वेगळा रिपोर्ट आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट, माहित असावा. पुढं व्हिएन्ना करार आणि मॉन्ट्रियल करार जस्ट माहित असू द्या. 1985 चा व्हिएन्ना करार जो 1988 ला लागू झाला, आणि मॉन्ट्रियल करार 16 सप्टेंबर 1987 चा आहे जो 1989 मध्ये लागू झाला. तर बेसिकली 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन डे म्हणून आपण साजरा करतो 1995 पासून, आणि 2019 ची थीम होती 32 इयर्स अँड हिलिंग. त्यानंतर चित्ता हा क्रिटिकली एंडेंजर आहे, आणि आपण नामिबिया मधून आपल्या भारतामध्ये या प्राण्याला घेऊन येणार आहे. तो बेसिकली मध्य प्रदेश मधल्या कुनो पालपूर आणि नौरादेही या नॅशनल पार्क मध्ये त्यांना घेऊन येऊ, आणि राजस्थान मधल्या शहागड या ठिकाणी. ठीक आहे. पुढं नादूर माधमेश्वर, तर बेसिकली जे रामसर स्थळ आहेत त्याच्यामध्ये 10 ऍड झाले, त्यात महाराष्ट्राचं एक आहे ते नादूर माधमेश्वर. त्या 10 मध्ये युपीचे 6, पंजाबचे 3 आणि आपलं महाराष्ट्रातलं नादूर माधमेश्वर, असे टोटल 37 झाले. 37 नंतर आणखी काही ऍड झालेले आहेत. तर परीक्षेसाठी आपल्याला हे 37 माहित असावे. 37 म्हणजे हे लेटेस्ट ऍड झालेलं नादूर माधमेश्वर. ठीक आहे. बेसिकली रामसर करार 1971 चा आहे, डिसेंबर 1975 पासून तो लागू झाला, आणि आपल्या भारतामध्ये 1 फेब्रुवारी 1982 पासून लागू झाला, माहित असू द्या. जस्ट 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश असतो, त्याची थीम वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी. तर 1997 पासून हा आपण राबवतो जागतिक पाणथळ प्रदेश दिन. त्यानंतर कोबे ब्रायंट नावाचा एक बास्केटबॉल प्लेअर होता, त्याचं माहित बी निधन झालं. तर त्याच्या आत्मचरित्राचं नाव द मंबा मेंटॅलिटी हाऊ आय प्ले, जस्ट माहित असू द्या. हे करोना त्यावेळी ते न्यूज मध्ये होतं बघा, आता तर जास्तच आहे. तर हा चायना मधल्या हुबेई प्रांतामध्ये ह्याचा आउटब्रेक झाला होता. ठीक आहे. तर हा हुबेई प्रांत माहित असू द्या. जीसॅट 30 नावाचा एक सॅटेलाइट आपण 17 जानेवारी 2020 ला लॉन्च केला. राज्यसेवेच्या सायन्स अँड टेक मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जीसॅट 30 17 जानेवारी 2020. पुढची फॅक्ट AN-32 प्रथम स्वदेशी बायोजेट इंधनावरील विमान. ठीक आहे. पुढे आहे बिली पाल एलिश, तर ह्या व्यक्तीला 5 ग्रॅमी पुरस्कार भेटले. आनंद महिंद्रांना 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटला, माहित असावं. आनंद महिंद्रा पद्मभूषण. आणि 2020 मध्ये मेरी कोमला पद्मविभूषण आणि PV सिंधूला पण पद्मभूषण दिला गेला. मोटेरा स्टेडियम L&T या कंपनीनं बांधलेलं आहे. तर ज्या गोष्टी माझ्या लक्षात राहत नाहीत त्या मी अशा प्रत्येक परिक्रमाचे 25 बिट्स काढून ठेवतो, आणि बाकी मग ती परिक्रमा नंतर नाही वाचली तरी चालते. फक्त आता परिक्रमाचं डिस्टन्स थोडासा जास्त झाल्यामुळं परत एकदा स्कॅन करणं अपेक्षित आहे. अदरवाईज ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. दरवर्षी दर महिन्याची परिक्रमा वाचायची, त्याच्या 25 ते 30 बिट्स काढायच्या, आणि परत त्या परिक्रमाला हात लावायचा नाही. अदरवाईज सगळ्या परिक्रमा रिवाइज करणं थोडंसं अवघड जातं. ठीक आहे. पुढे जाऊ. फेब्रुवारी 2020 ची परिक्रमा ऑपरेशन संकल्प. तर हे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो काही तणाव निर्माण झाला तो सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्यामुळं जी इराणमधले इंडियातले लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतानं हे ऑपरेशन संकल्प राबवलं होतं. ठीक आहे. गुड गव्हर्नन्स इंडेक्स 1 नंबर तमिळनाडू, 2 नंबर आपला महाराष्ट्र.
त्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशन, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, 1+5+7. तर हे नवीन चेंजेस झालेत. आणि 7 मध्ये कोण कोण येतं, मायनॉरिटी वुमन, SC ST, बॅकवर्ड क्लास, NCPCR नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, आणि CCPWD म्हणजे कमिशनर ऑन पर्सन विथ डिसेबिलिटी. तर हे 7 लोक येतात. राज्यसेवेसाठी महत्वाचं, भारत वंदना उद्यान, हे बेसिकली नवी दिल्लीत आहे. हे 200 एकरचं उद्यान असेल. ठीक आहे. ऍज पर दी दिल्ली म्युन्सिपल, दिल्लीची जे काय महानगरपालिका आहे त्यांच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये 40,000 गार्डन आहेत. ठीक आहे. दिल्लीमध्ये 40,000 गार्डन. म्हणजे तुम्ही जर कधी दिल्लीला गेला असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं अर्धा किलोमीटर 500 मीटर गेल्यानंतर तुम्हाला एक गार्डन दिसतं. तर दिल्ली म्युन्सिपाल्टीनुसार दिल्लीमध्ये टोटल 40,000 गार्डन आहेत. आणि त्याला अनुसरूनच मग कुठंतरी भारत वंदना उद्यान नावाचं एक 200 एकरचं एक उद्यान तयार केलं जात आहे. ठीक आहे. पुढे जाऊ, डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह, हा करार अमेरिका आणि इंडिया यांच्यामध्ये झालेला आपल्याला आढळतो. असले क्वेश्चन UPSC येतात, पण कंबाईनला पण येऊ शकतो. ठीक आहे. तर डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह बिटवीन अमेरिका अँड इंडिया. ट्री कव्हरच्या बाबतीत महाराष्ट्र 1 नंबरला आहे. बिपिन रावत ज्यांची अपॉइंटमेंट चीफ CDS म्हणून करण्यात आली, ते 11 गोरखा रायफल मधून त्यांची एंट्री झाली होती. जसं आपण मनोज नरवणेंची शीख इन्फंट्री बघितलं, तसं बिपिन रावत पण न्यूज मध्ये आहेत, 11 गोरखा रायफल. पुढे आहे ऑपरेशन ट्विस्ट, हे बेसिकली RBIचं होतं, दीर्घकालीन व्याज खाली आणणं. ठीक आहे. व्याज दर असेल ते, नुसतं व्याज नाही, दीर्घकालीन व्याज दर खाली आणण्यासाठी ऑपरेशन ट्विस्ट RBIनं राबवलं. 24 डिसेंबर नॅशनल कन्झ्युमर डे. ठीक आहे. आपल्या GS3च्या सिलेबस मध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, तर त्याला धरून 24 डिसेंबर तुम्हाला डेट माहित असावी, नॅशनल कन्झ्युमर डे. अल्टरनेट कन्झ्युमर ग्रीव्हन्सेस ऑर डिस्प्यूट रिड्रेसल, हे त्याची थीम होती. लोसर नावाचा जो काय सण आहे तो लडाखमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे जाऊ, मनी. तर मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. हे RBIच्या द्वारे जारी केलं गेलं. बेसिकली अंध लोकांना हेल्प व्हावी म्हणून हे ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर हे मनीचा लॉंग फॉर्म माहित असू द्या, मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर बाय RBI. कुणासाठी, अंधांसाठी. पुढे जाऊ, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. भारताचा रँक 112 आउट ऑफ 153 कंट्री, आणि पहिला आहे ते आइसलँड. पुढं त्रिपुरा आणि मिझोरम इथले महत्वाचे 2 सण, त्रिपुरा लई हरोबा आणि मिझोरम झो कुतपई, माहित असू द्या. आंध्र प्रदेश मधली अम्मा ओडी नावाची स्कीम. ठीक आहे. तर ह्या स्कीमचे, ही स्कीम विचारली जाऊ शकते. तर 1ली ते 12वी जे काही BPL स्टुडंट आहेत त्यांना, बिलो पॉवर्टी लेवलचे जे क्रायटेरियातले जे स्टुडंट आहेत त्यांना दर वर्षाला 15,000 रुपये ह्या योजनेच्या अंतर्गत दिले जातील. ही योजना कुणाची, आंध्र प्रदेश. सगळ्यात जास्त गव्हर्नन्स असलेलं राज्य सध्याच्या घडीला. ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये अम्मा ओडी. पुढे जाऊ, 12 जानेवारी 2020 मध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा केला गेला लखनौ मध्ये. त्याची थीम होती फिट युथ फिट इंडिया, माहित असावं. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, म्हणजे जो काय 2019चा फॉरेस्ट रिपोर्ट आला त्याच्याबद्दल 3-4 महत्वाच्या गोष्टी लिहिलेत मी. हा रिपोर्ट 1987 पासून दिला जातो. 2019चा रिपोर्ट 16वा होता. त्याच्यानुसार जो काय फॉरेस्ट एरिया आहे तो भारतामध्ये 24.56%. तर फॅक्ट लक्षात राहते बघा, 2, 4, 5, 6. ठीक आहे. 4, 5, 6 ओळीनच आहे. तर 24.56%. सगळ्यात जास्त ट्री कव्हर महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त वनक्षेत्र
मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्र. तर महाराष्ट्र 5 नंबरला आहे. तर माचो मॅन असं लक्षात ठेवा. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्र. आणि प्रमाणानुसार मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. परत सांगतो, आपण किती अभ्यास करू द्या, तो करंटचे वेगळेच काहीतरी क्वेश्चन टाकतो. ठीक आहे. त्यामुळे आपण जे 2 दिवस कष्ट घेतोय, फक्त एक लॉजिक डेव्हलप होतं किंवा 2-3 क्वेश्चन जरी आपल्या अभ्यासातले आले तरी आपण लोकांपेक्षा एक पाऊल पुढे जातो. ठीक आहे. आणि आपला रिझल्ट 20 मार्काने जात नाही, 2च मार्काने जातो. म्हणजे ज्यांचा जातो त्यांचाही 2 मार्काने जातो, ज्यांचा जात नाही त्यांचाही 2 मार्कानेच जातो. ठीक आहे. पुढे जाऊ. CEIR पोर्टल, तर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिफाय रजिस्टर. तर बेसिकली हरवलेल्या मोबाईल शोधण्यासाठी हे पोर्टल तयार केलंय. कंबाईनला पोर्टल विचारले जातात. तर CEIR पोर्टल कशासाठी? हरवलेले मोबाईल शोधणं. आणि त्याचा लॉंग फॉर्म सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिफाय रजिस्टर. ही फॅक्ट खूप जास्त महत्वाची. ठीक आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिफाय रजिस्टर, हरवलेले मोबाईल शोधणं. त्यानंतर आपल्या मोबाईलचा IMEI नंबर असतो. सायन्स अँड टेक साठी ही महत्वाची गोष्ट. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. ठीक आहे. पुढे जाऊ. ट्रास्टुझुमाब, तर हे एक ऍक्च्युली बायोसिमिलर मेडिसिन आहे. ब्रेस्ट कॅन्सर वरती पहिलं बायोसिमिलर औषध म्हणून ते डेव्हलप केलं गेलंय, माहित असू द्या. पुढं 2020चं 107वी इंडियन सायन्स काँग्रेस बेंगलोरमध्ये होणार आहे. त्याची थीम सायन्स अँड टेक्नॉलॉजी रुरल डेव्हलपमेंट. पुढची फॅक्ट, स्ट्रँड हॉग नावाचा एक बग आहे. ठीक आहे. तर स्ट्रँड हॉग काय आहे म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कुठं? GS4 सायन्स अँड टेक. ठीक आहे. पिनाका. त्यामुळे मी तुम्हाला परत परत सांगतो बघा, अभ्यास करताना इंटिग्रेटेड अभ्यास करायचा. कुठलंही पुस्तक आणि तुमची सगळ्या सिलेबस वरती कमांड असेल तर तुम्हाला परिक्रमा वाचायला हार्डली 3 ते 4 तास लागतात. मी लोकांना 3-3 दिवस परिक्रमा वाचताना बघितलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीची सिलेबस वरती कमांड आहे, 3 तासामध्ये परिक्रमा द एंड होऊन जातो. ठीक आहे. ती एका दिवसात होत नाही. 3-4 वर्ष आमचं म्हणजे थोडा दिवस अभ्यास केल्यानंतर ती तुमची ॲबिलिटी तयार होऊन जाते. ठीक आहे. मॅक्स 4 तास लागतात मला परिक्रमा वाचायला कुठलीही. आणि 4 तास वाचल्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 तासामध्ये त्याची रिव्हिजन करणं आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये महत्वाचे बिट्स ज्या लक्षात राहिल्या नाहीत त्याच्या नोट्स काढणं. विथ नोट्स 6 तासात परिक्रमा होऊ शकते. ठीक आहे. फक्त तुमचं GS वरती कमांड असायला पाहिजे तर ती कंप्लीट होऊ शकते. अदरवाईज प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते. ठीक आहे. पुढे जाऊ. पिनाका ही मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहे. QRSAM राज्यसेवेसाठी महत्वाचं. 23 डिसेंबर 2019 ला हे लॉन्च केलं गेलं. क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. CDS बद्दल बघा, के सुब्रमण्यम समितीनं CDS ची शिफारस केली होती. ह्या समितीलाच कारगिल आढावा समिती असं पण म्हटलं जातं, हे माहित असू द्या. बेसिकली CDS ची शिफारस 3 कमिट्यांनी केली होती. शेखटकर समिती होती, सुब्रमण्यम समिती होती आणि अजून एक कुठली तर होती, आता लक्षात येईना माझ्या. सुब्रमण्यम, शेखटकर, ठीक आहे, जे काय असेल ते. पुढे जाऊ. पॉइंट नंबर 24 बघा. MiG-27 यालाच आपण बहादूर असं पण या टोपण नावाने ओळखतो. पुढं ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर, तर बेसिकली हे कर्नाटकमध्ये आहे, चल्लाकेरे या ठिकाणी. ठीक आहे. तर हे न्यूज मध्ये आहे. हे ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर स्थापन केलंय चल्लाकेरे या ठिकाणी, कर्नाटकमध्ये आहे. आणि याला सायन्स सिटी किंवा ऑइल सिटी म्हणून पण ओळखलं जातं. कुणाला? ह्या चल्लाकेरेला. पुढे जाऊ. नसीम अल बहर, तर नसीम अल बहर हा ओमान सोबत केलेला लष्करी सराव आहे. अमिताभ बागची यांना DSC प्राइज भेटला त्यांच्या पुस्तकासाठी हाफ द नाईट इज गॉन. ठीक आहे. तुम्ही जर रिव्ह्यू बघितला असेल तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले की माणसाचं निम्म आयुष्य झोपण्यातच जातं, त्याला धरूनच त्यांनी ते टायटल दिलंय.
हाफ द नाईट इज गॉन. ठीक आहे, पुढे जाऊ. हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती महाराष्ट्र केसरी, त्याच्यामध्ये सदगीर जिंकला आणि तो नाशिकचा आहे, माहित असावं. उद्धव ठाकरेच्या बाबतीत बघा, ते 29वे चीफ मिनिस्टर आहेत व्यक्तिशः, आणि नंबरनुसार एकदा चेक करा ते. आपण ऑलरेडी राज्यपाल कोश्यारी बघितलं होतं, 22वे ते राज्यपाल आहेत, आणि व्यक्ती म्हणून 19वे. सेम त्या पद्धतीने ठाकरे 29वे आहेत आणि व्यक्ती म्हणून 19वे. एकदा चेक करा त्या सगळ्या गोष्टी, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं दिलंय आणि कंबाईनला हे येऊ शकतं. मी जे मेन्शन केलंय ते बरोबर आहे. ठीक आहे, 29वे चीफ मिनिस्टर आहेत आणि कोश्यारी 22वे गव्हर्नर आहेत. मालवर्त पूर्णा या लेडीवरती एक मूवी पण बनवला गेलाय, ती व्यक्ती तेलंगणाची आहे, माहित असू द्या. जानेवारी 2020 परिक्रमा. संकटग्रस्त महिला स्वाधारगृह, तर 1 एप्रिल 2016 पासून ही योजना सुरू झाली. HRD साठी महत्वाचं म्हणून मेन्शन केलंय, कंबाईनला गरज नाही, येऊ शकतो तरी ही क्वेश्चन. तर संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधारगृह स्थापन केली जातात आणि 1 एप्रिल 2016 पासून हे सुरू झालं. नॅशनल कमिशन फॉर वुमन 1990 मध्ये ऍक्ट बनवला आणि जानेवारी 1992 मध्ये ते स्थापन झालं. पहिल्या अध्यक्ष जयंती पटनाईक होत्या. कोशिश ऍप कंबाईन साठी महत्वाचं, नागपूर पोलिसांनी ते डेव्हलप केलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग 1993, ठिणगी आणि साद नावाची मासिक. युनायटेड नेशनचं युनाईट नावाचं अभियान 2030 पर्यंत महिला हिंसाचार संपवण्यासाठी त्यांनी ते सुरू केलं. 25 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवस, ऑरेंज डे म्हणून तो साजरा केला जातो. तर त्याची थीम काय होती बघा. 25 नोव्हेंबर तुम्हाला विचारला पण गेला हा, मला वाटतं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसला विचारलाय हा. तर आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवस 25 नोव्हेंबर, ऑरेंज द वर्ल्ड, जनरेशन इक्वॅलिटी, स्टँड अगेन्स्ट रेप. तर अशी 2019 ची थीम होती. ठीक आहे, माहित असावी. त्यानंतर श्रीराम लागू, त्यांचं आत्मचरित्र झाकोळ, त्यांचे पुस्तकं आत्मचरित्र लमान आणि पुस्तकं झाकोळ आणि रूपवेध. उज्ज्वला योजना 2007 ची आपण बघितली, HRD मध्ये महत्वाची. वन स्टॉप सेंटर, यालाच आपण सखी योजना असं पण म्हणतो. तर हिंसाचार झालेल्या महिलांना आधार देण्यासाठी वन स्टॉप, एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तर ते वन स्टॉप सेंटर मार्च 2015 मध्ये ते स्थापन झाले. निर्भया निधी 2013चा. परत खाली बघा, संविधान दिन 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो 2015 पासून. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड, ठीक आहे, तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसच्या माध्यमातून 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो. पुढचा पॉइंट, लोकपाल. लोकपालचं जो लोगो आहे तो लोगो ईशान बरो ह्या उपनिषदामधून आपण घेतलंय. आणि त्या लोगो काय बघा, मागृदह कास्य स्विदनम, डू नॉट ग्रीडी फॉर दी अदर्स वेल्थ, दुसऱ्याच्या संपत्तीचा मोह करू नका, असं ते सांगतं. ठीक आहे. सोमाराय बर्बन हा व्यक्ती 24वा CJA म्हणून अपॉइंट झाला, माहित असू द्या. SC/ST रिझर्वेशन 25 जानेवारी 2030 पर्यंत एक्सटेंड केलं. 104वी घटना दुरुस्ती. 3 डिसेंबर इंटरनॅशनल डे फॉर डिसेबल 1992 पासून राबवला जातो. हे बेसिकली मेन साठी महत्वाचं. प्रमोटिंग पार्टिसिपेशन ऑफ PWD, पर्सन विथ डिसेबिलिटी अँड लीडरशिप. 2019चा ऑक्सफोर्डचा शब्द क्लायमेट इमर्जन्सी. बोगनविले ह्या नव्या देशाची स्थापना झाली. पापुआ न्यू गिनियापासून तो स्वतंत्र करण्यात आला. उद्धव ठाकरेंबद्दल बघा, महाराष्ट्राचे 29वे चीफ मिनिस्टर, आमदार नसलेले 8वे, आणि त्यांची महत्वाची 2 पुस्तकं, महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल. पुढं एशियन डेव्हलपमेंट बँक 1966 मध्ये स्थापन झाली. मनीला इथं हेडक्वार्टर आहे. 68 देश त्याचे मेंबर आहेत, 49 एशियातले आणि 19 आउट ऑफ एशिया.
पुढची फॅक्ट, फर्स्ट CNG पोर्ट टर्मिनल गुजरात भावनगर इथं स्थापन करण्यात आलं. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक 2016 मध्ये बीजिंग इथं स्थापन झाली. पॉइंट नंबर 23 कंबाईन साठी महत्वाचा, इंडिया स्किल रिपोर्ट 2020. तर सर्वाधिक रोजगार क्षमता, सगळ्यात जास्त रोजगार देणारं राज्य आंध्र प्रदेश, सकाळी बघितलं होतं. पण रोजगाराची क्षमता सगळ्यात जास्त कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. हा 2020 चा रिपोर्ट आहे. आणि सगळ्या शहरानुसार बघितलं तर मुंबईमध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई, सकाळी पण बघितलं. नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन फॉर स्किन डिसऑर्डर ही हैदराबाद मध्ये आहे. पुढे जाऊ. पॉइंट नंबर 26 निमोनिया, याच्यामुळे बालमृत्यू सगळ्यात जास्त होतात. आणि सगळ्यात जास्त बालमृत्यू दर कुठं आहे? मध्य प्रदेश. आणि माता मृत्यू दर सगळ्यात जास्त कुठं? आसाम. आणि ह्या निमोनियावरती एक अँटीबायोटिक तयार केली गेली, अमोक्झिसिलिन, माहित असावं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवारिकपा लेह मध्ये आहे. धनेश किंवा हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा 10 डिसेंबर 2019. युथ स्टँडिंग अप फॉर ह्युमन राईट, हे मेन्स साठी महत्वाचं. संगाई महोत्सव मणिपूर, छत्तीसगड मध्ये 4 टायगर रिझर्व आहेत, आता ते लेटेस्ट तयार केले गेले. उदंती सीता नदी, अचानकमार, इंद्रावती आणि गुरु घासीदास. व्हाईट आयलंड म्हणून न्यूझीलंड ह्या देशाला ओळखलं जातं. 1 डिसेंबर एड्स डे असतो, 1988 पासून राबवला जातो. आणि त्याची थीम कम्युनिटीज मेक द डिफरन्स. पुढचा पॉइंट, आणि याच्यासाठी आपण नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 1992 पासून राबवतो. 100% केंद्र पुरस्कृत आहे. झहीर अल बहर कतार सोबत केलेला सराव. बिहार शिवांगी नौदल आणि शालिजा एअरफोर्स. मित्रशक्ती श्रीलंका, मैत्री थायलंड. कार्टोसॅट 3 27 नोव्हेंबर 2019 ला लॉन्च केला, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. सूर्यकिरण नेपाळ सोबत. इंद्रा रशिया. निळकंठ खाडीलकर नावाचा व्यक्ती पण महत्वाचा, त्यांचं पुस्तक हिंदुत्व, आणि त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालाय. डेव्हिड आटेनबरो यांना 2019 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला. इफी 2019 जीवन गौरव इसाबेल आणि आयकॉन रजनीकांत. मेसीला 6वा बेलॉन डी'ओर पुरस्कार मिळाला. रिपू दमन बेवली भारताचे प्लॉगिंग सदिच्छा दूत. प्लॉगिंग म्हणजे काय? पळत पळत कचरा उचलायचा. ठीक आहे, म्हणजे तुमचं एक्सरसाइज पण होईल आणि आपला देश स्वच्छ पण होईल. ठीक आहे. आणि बारकोडचे जनक जॉर्ज लॉरर, ज्यांचं निधन झालं. आता राहिलेल्या सगळ्या गोष्टी परत रिपीट होतील. तर बेसिकली एवढं करंट मला तुम्हाला सांगायचं होतं. फक्त एक गोष्ट मिस झाली, एप्रिल 2020 ची परिक्रमा, ज्याच्यामध्ये 15 फेब्रुवारी ते 15 मार्चचा कंटेंट आहे. तर तेवढ्या परिक्रमाच्या नोट्स मी ग्रुपवरती शेअर करेन. किंवा तुम्ही जर जानेवारी फेब्रुवारी मार्च साठी एखादं 3 महिन्याचं मासिक वाचलं असेल तरी तुमचं कंबाईनचं करंट ओके झालेलं आहे. आता तुम्हाला जर आणखी करंट वाचायचंच असलं तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, मार्केटमधले पेपर मध्ये जे काही 10 क्वेश्चन असतात करंटचे, 10 किंवा 15, तेवढे 15 क्वेश्चन फक्त सॉल्व्ह करायचे. फक्त एक कंडिशन त्याच्यासाठी, जो पेपर तुम्ही सोडवताय त्याचं एक्सप्लेनेशन अवेलेबल असावं. अदरवाईज एखादा तो अवघड क्वेश्चन टाकतो आणि त्याचा एक्सप्लेनेशन नसलं की आपण घाबरून जातो. तर असा कंबाईनचा पेपर सॉल्व्ह करा ज्याचं एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे. आणि मग तुमचा कंटेंट पण परत रिवाइज होत राहील. तर एक 4 ते 5 पेपर मधले करंटचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सोबतच सिम्प्लिफाईड असेल किंवा दुसरं देवा जाधवर सरांचं पुस्तक असेल किंवा अजून कुठलं असेल, त्याच्यामध्ये जर बॅक साईडला क्वेश्चन दिले असतील त्या सरांनी, तर ते क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि मॅक्झिमम क्वेश्चनच्या माध्यमातून आणखी तुमचं करंट चांगलं होऊन जाईल. तर एवढं तुम्ही करंटसाठी करू शकता. तर माझ्या बाजून आज एवढंच.
बाकी उद्यापासून आपले सगळे लेक्चर प्रायव्हेट ग्रुपला होतील. उद्यापासून मी सायन्सला सुरुवात करेन. अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली कंटेंटला आपण सुरुवात करू. आणि सायन्स मी शिकवताना लुसन जनरल नॉलेज मधलं जेवढं तुम्हाला कंबाईनसाठी गरजेचं आहे तेवढं सांगेन. ठीक आहे. आणि क्वेश्चन कुठल्या अप्रोचनं तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम मार्क अभ्यास नसला तरी कसे तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता याच्याबद्दल सायन्सला बोलेल. आणि सायन्स झालं की मॅथ्स अँड रिजनिंगच्या पण काही गोष्टी मी जे आयोगाचे क्वेश्चन आलेत ते फक्त त्याचा अप्रोच देईल. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून नाही सांगणार कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आणि परीक्षेला पण नसतो. आणि त्याच्यानंतर मग तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी इकॉनॉमिक्स. पॉलिटी इकॉनॉमिक्स एकदम एंडिंगला आपण आपल्या बॅचमध्ये घेऊ. ठीक आहे. आणि पॉलिटी इकॉनॉमिक्सचा एकही क्वेश्चन चुकणार नाही याच्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेतच, त्याच्या माध्यमातून वन ऑफ द बेस्ट अप्रोच आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण आजचं लेक्चर आपलं इथंच संपलं. आणि लेक्चरमध्ये दररोज एखादी परिक्रमा पण आपण स्पीडमध्ये 10-15 मिनिटात एक परिक्रमा जस्ट एकदा स्कॅन करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे करंट आपण बॅकलॉग मध्ये पडणार नाही. ठीक आहे. एप्रिल 2020 आणि मे 2020च्या दोन्ही परिक्रमाच्या नोट्स परत एकदा मी काढेन. एप्रिलच्या तर नक्की काढेन, त्या ग्रुपला पण टाकतो. आणि मे आणि जून मध्ये ज्या काही योजना दिल्यात, ज्या योजना मागच्या आज आणि काल आपण डिस्कस केल्या नाहीत त्या योजना पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया. ठीक. आणि एवढंच करंट करा. तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर विचारा. मला पर्सनल मेसेज परत करू नका, सर करंटसाठी काय वाचू. म्हणजे सगळ्यात जास्त इरिटेटिंग मेसेज आहे सध्या माझ्यासाठी तो, करंटसाठी काय वाचू. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज तुम्ही लेफ्ट होऊ शकता. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी आज घ्या. उद्या कुणी ऍडमिशन घेऊ नका. ठीक आहे. कारण उद्या मला ऍड करणं पॉसिबल होणार नाही. आणि तुम्ही अभ्यास करू शकत असाल तर 100% करा. कुठेही बॅच लावायची काही गरज नाही, जर तुम्ही स्वतःहून 55 प्लस मार्क घेऊ शकत असाल तर. आणि मी पण पर्सनली रिव्हिजन बॅच घेणार आहे. प्रत्येक गोष्ट इन डिटेलच सांगेन मी, पण ऑलरेडी तुम्ही वाचलेले असेल तरच तुम्हाला माझं स्पीड मॅच करता येईल. ठीक आहे. थँक्यू. मला वाटतं कुणाला काही डाऊट नाहीये. उद्या आपण सायन्स घेऊया. प्रायव्हेट ग्रुपला होईल सायन्स. थँक्यू.